तुळशी विवाह का करतात यामागची कथा आज मी तुम्हाला सांगत आहे. पौराणिक मान्यतेनुसार असुरांच्या कुळात जन्मलेली वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त होती. ती मोठी झाल्यावर तिचा विवाह जालंधर नावाच्या असुराशी झाला. जालंधरला असा वर होता की वृंदाच्या पावित्र्यामुळे त्याचा कोणीही वध करू शकणार नाही. वृंदाची भक्ती, तपश्चर्या आणि पतिव्रतामुळे जालंधरला आणखीन शक्ती प्राप्त झाली. आपल्या अफाट शक्तीचा वापर करून त्याने देव, मानव आणि दानवांचा छळ सुरू केला. जालंधरच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवतांनी या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भगवान विष्णूंचा आश्रय घेतला. जालंधरपासून देवांना वाचवण्यासाठी भगवान विष्णू स्वतः जालंधरचे रूप घेऊन वृंदाकडे गेले. तर इकडे जालंधर व महादेवांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले होते. जालंधर बनून भगवान विष्णूंनी वृंदाचे पावित्र्य नष्ट केले. त्यामुळे जालंधरची शक्ती कमी झाली आणि युद्धात महादेवांकडून जालंधरचा वध झाला. आपल्यासोबत छळ झाल्याची जाणीव झाल्यावर वृंदाने भगवान विष्णूंना शाळीग्राम शिळा बनण्याचा शाप दिला. विश्वाचे पालन करणारे प्रभू शाळीग्राम शिळा बनल्यामुळे पृथ्वीचा समतोल बिघडला. त्यामुळे चिंतातूर झालेल्या सर्व देवी देवतांनी हा शाप परत घेण्यासाठी वृंदाकडे प्रार्थना केली. देवी देवतांची विनंती मान्य करून वृंदाने आपला शाप मागे घेतला, पण स्वतःला आगीत जाळून घेतले. देवतांच्या सांगण्यावरून छळ कपट करून त्यांच्या परमभक्त वृंदाचे पावित्र्य नष्ट केल्यामुळे भगवान विष्णू खूप दुःखी झाले आणि त्यांनी वृंदाच्या राखेसह तुळशीचे रोप लावले आणि सांगितले की जोपर्यंत जगात त्यांची पूजा केली जाईल तोपर्यंत तुळशीचीही पूजा केली जाईल. तुळशीशिवाय त्यांची पूजा पूर्ण होणार नाही आणि तुळस ही कायम पवित्रच राहील. भगवान विष्णूने तुळशीशी विवाह केला आणि तेव्हापासूनच तुळशी विवाहाची ही परंपरा सुरू झाली. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.